संत कबीर कबीरदास हे 15व्या शतकात होऊन गेलेले महान संत कवी होते। ते वाराणसीमध्ये लहानाचे मोठे झाले। त्यांच्या जन्म आणि मृत्यूची नेमकी वर्ष कोणती यावर एकमत नाही, परंतु ते 15व्या शतकाच्या आसपास होऊन गेले एवढे नक्की। त्यांचा जन्म मुस्लिम विणकर कुटुंबात झाला। वाराणसीत असल्यामुळे त्यांचा हिंदू समाज आणि भाविकांचा जुळून संबंध आला। त्या दरम्यान दीर्घकाळ वाराणसीतच वास्तव्यास असणारे संत रामानंद यांचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला। ते त्यांना गुरु मानत असत। दोहा म्हणजे 2 ओळीचे काव्य या शैलीतले त्यांचे काव्य सुप्रसिद्ध आहे। आजही त्यांचे काव्य लोकांना चांगले माहीत आहे। त्यांच्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचा पगडा दिसतोय। तसेच त्यांनी दोन्ही धर्मातल्या अनिष्ट प्रथावर टीका केली। मध्ययुगा भारतात भक्ती परंपरेत अनेक संत झाले। भक्ती चळवळ किंवा भक्ती परंपरा म्हणजे देवाच्या भक्तीचं महत्त्व सांगणारा पंथ। समाजात धार्मिकतेच्या नावाखाली वाढत चाललेल्या कर्मकांडांनी जातीय न्याय तरडीला फाटा देत वैयक्तिक भक्तीचे महत्त्व या संतांनी सांगितले। मनुष्य कुठल्याही जाती धर्मात किंवा स्त्रिय अथवा पुरुष असला तरीही जर देवाच्या श्रद्धेने भक्ती केली, त्यात लीन होत आपापले कर्म सद्भावाने करीत राहिले तर ज्ञानप्राप्ती, ईश्वर प्राप्ती आणि अर्थात मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असे या संतांचे सांगणे होते। स्थल कालापरत्वे त्यांच्या संदेशात सांगण्याच्या पद्धतीत थोडेफार फरक असतात, पण त्यांचे सार हेच होते। कबीराने सदाचार, मीपण विसरणे म्हणजेच अहंकार सोडणे, केवळ स्वतःचा विचार सोडणे, देवाची भक्ती करणे याचं महत्त्व सांगितले। कबीराचे काही सुप्रसिद्ध दोहे खालीप्रमाणे आहेत। कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी भोरी करेंगे कब, धीरे धीरे मना धीरे धीरे सब कुछ होए, माली सींचे सो घरा ऋतु आए फल होए, जैसे तिल में तेल है और चकमक में आग, तेरा साई तुझ में है, तू जाग सके तो जाग। कबीरांचे काही काव्य शीखाच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये सुद्धा आहेत। 5वे गुरु अर्जुन देव यांनी आदी ग्रंथ लिहिला तेव्हा गुरु नानक आदीचे शीख गुरु यांची शिकवण स्वतः रचलेले श्लोक यासोबतच यांनी शीख सोडून इतर संतांच्या कार्याचा सुद्धा त्यात समावेश केला होता। शिकेतर संतांपैकी सर्वात जास्त मजकूर हा कबीराचाच आहे। कबीरांचे आर्यानी हिंदू आणि मुस्लिम धर्मात आढळून येतात। कबीरपंथी नावाचा समाज आजही अस्तित्वात आहे। कबीरांच्या दोह्यावर अनेक संगीत रचना झाल्या। गरवांनी त्यांच्या अनेक गीतांना सुंदर चाली लावल्या। आजकालच्या काळातले रॉक बँड सुद्धा कबीरांचे काव्य अजूनही वापरतात। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।